आदिवासी समाज के लोगों का घर टूटने के बाद अब आदिवासी समाज आक्रामक होता है। यह तस्वीर आप देख पा रहे होंगे नाला सोपारा की, जहां पर लाल बावटा के पदाधिकारी साथ ही वो भूमिपुत्र जो अरनाला गांव में रहता था और विधायक राजन नाइक के विधानसभा वाले उस जमीन के बयान के बाद उनके घरों पर बुलडोजर चला दिया गया और उनके घर ध्वस्त कर उन्हें बेघर कर दिया गया। इस बात को लेकर गुस्साए आदिवासी समाज ने अब आंदोलन का रूप ले लिया है और सीधे चल पड़े हैं विधायक के घर मोर्चा लेकर, जिनकी मांग है कि उन्हें समय देना चाहिए था, उनसे बातचीत करनी चाहिए थी, लेकिन नोटिस देकर अचानक इस कार्रवाई को अंजाम देने का क्या मतलब है। हम वही भूमिपुत्र हैं जिनके वोटों के दम पर आप विधायक बने हैं। आदिवासी समाज का साफ तौर पर कहना है कि उनके साथ अन्याय हुआ है। सगळी पापा धावाय गेला तो याच्यात बघत असेल एक गाणं घेऊन सगळ्यांनी टाळ्या वाजवून कोरस द्यायचा। हा आज अर्नाळा या गावामध्ये वर्षानुवर्षापासून राहत असलेला आदिवासी कातकरी समाज, त्याचबरोबर कोळी समाज हा इथला भूमिपुत्र स्थानिक आहे आणि त्यांना 8 तारखेला नोटीस तयार केली। ही नोटीस 11 आणि 12 ह्या 2 दिवस वाटप केली। आम्हाला 12 तारखेला नोटीस दिली आणि 13 तारखेला सकाळी आमच्या राहत्या घरांवर बुलडोजर फिरवून लोकांची घरं जमीनदोस्त केली। एके बाजूने सरकार सांगतंय की दुपारी 12 ते 3 घराच्या बाहेर पडू नका, पण आज ही जी तुम्ही परिस्थिती पाहिली तर घरावर आमच्या छप्पर नाही, दुपारी उन्हात राहत नाही आणि रात्री मच्छरमध्ये राहत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। सरकारने एक ना हजारो कायदे बनवले की कातकऱ्यांचं पुनर्वसन करा, कातकऱ्यांचे स्थलांतर थांबवा, कातकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांच्यापर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत। परंतु एके बाजूने आमची राहती घरं कातकऱ्यांनी स्वतः इथं कातकरी समाजाने जे भंगार वेसून लोकांची मजुरी करून, मच्छी जमा करून, असे छोट्या मोठ्या व्यवसाय करून त्यांनी स्वतःची घरं पैसे जमा करून घरं बांधलेली, ही घरं सरकारने उद्ध्वस्त करण्याची कामं केलेली आहेत। आणि आम्हाला सांगतात की तुमच्याकडे सातबारा आहे का, तुमची जमीन नावावर आहे का। प्रशासनाला लाज वाटली पाहिजे की पहिला ह्या जमिनीवर कातकरी समाज आला, आदिवासी समाज आला आणि नंतर ह्या प्रशासन नावाचं प्राणी आलं। तर आमच्याकडे कागदा नाही, ह्याचा दोष आमचा नाही, ह्याचा दोष सरकारचा आहे। सरकारने आम्हाला कागदा पुरवायला पाहिजे होती। आमच्या शेतामध्ये कागद नाही पिकत किंवा आमच्या घरामध्ये कागद नाही पिकत, तर कागद देणं हे काम हे सरकारचं काम होतं। आणि आम्हाला आमच्यावर पूर्णपणे सुडबुद्धीने आम्ही सतत सरकारच्या विरोधात, राजकीय पक्षाच्या विरोधात जिथं कुठं अन्याय होईल तिथे जाऊन आम्ही आंदोलनं करतोय, मोर्चे काढतोय आणि या सगळ्या गोष्टीचा राग धरून आम्हाला 2 दिवस लागोपाठ सांगण्यात आलं का तुम्ही भाजपमध्ये या, तुमची घरं आम्ही वाचवू। पण आम्ही त्यांना सांगितलं की घरं मोडली तरी चालतील, पण आम्ही भाजपमध्ये जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतल्यानंतर सकाळी आमची राहती घरं जमीनदोस्त केली, आमच्या पक्षाचं कार्यालय तोडलं आणि ज्या भाजपचे आमदार राजन नाईक यांनी विधानसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला की अर्नाळा या गावामध्ये बांगलादेशी लोक राहत आहेत, तर अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये बांगलादेशी असल्याचा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। काही बांगलादेशी तुरुंगात सुद्धा होती। आज ते बांगलादेशी लोक जामीनवर सुटून आलेले आहेत। त्यांची घरांना हात सुद्धा लावला नाही आणि फक्त इथं कातकऱ्यांची आणि आदिवासींची घरं आणि लाल बावटा पक्षाचं कार्यालय हे जाणून बुजून जमीनदोस्त केलं। आणि आम्हाला खास करून सांगायचं आहे की त्या बांगलादेशींच्या घरांना प्रोटेक्शन का दिलं, तर आमच्याकडे काही पुरावे आहेत। जिल्ह्याचे खासदार हेमंत सवरा साहेब आणि इथलं बीजेपीचं माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील आणि बाकीचे जेव्हा भाजपचे नेते या गावामध्ये आले होते अर्नाळ्याची स्मशानभूमीचं उद्घाटन करण्यासाठी, तेव्हा यांच्यासोबत 10 ते 15 पण गावातले स्थानिक लोक नव्हते आणि तेव्हा मेजॉरिटी दाखवण्यासाठी या लोकांनी बांगलादेशींना जमा केलं आणि त्यांच्या फोटोमध्ये ह्यांच्या खांद्याला खांदा लावून तो बांगलादेशी लोक उभे आहेत आणि त्यांच्या घरांना या लोकांनी प्रोटेक्शन दिलं आणि आमच्या पक्षाचं कार्यालय आणि आमची घरं उद्ध्वस्त केली। आज या ठिकाणी कातकरी समाजाचे नेते आणि कोळी समाजाचे कार्यकर्ते, आगरी सेनेचे नेते, बहुजन विकास आघाडीचे उपमहापौर काल येऊन गेले, त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचे जिल्हा प्रमुख
आणि बाकी सर्व चळवळीतले कार्यकर्त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलेला आहे, आम्हाला धीर देण्याचं काम केलेलं आहे. आमच्या पक्षाचे जिल्ह्याची कमिटी, राज्याचे प्रतिनिधी आणि सगळे शहापूरपासून सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आम्हाला बळ देण्यासाठी आज आलेले आहेत. आणि आम्ही सर्वांनी निर्णय घेतला काल की आपण जर आपली घरं अशा पद्धतीने कोणाच्या तरी खोट्या माहितीने आपली घरं तोडली गेली तर मग आमदार, इथल्या जे आमदार आहेत स्नेहा दुबे पंडित, त्या श्रमजीवी संघटनेतून अतिशय चळवळीतून वर आलेले आहेत आणि आज आमदार बनल्यात. खरं म्हणजे आम्ही कम्युनिस्ट पक्षाचं काम करतोय, आम्हाला मारून 2 तुकडे केले तरी चालतील पण आम्ही भाजपला मतदान करणार नाही अशी आमची परिस्थिती होती. पण आम्ही सोनूताईला बघून, स्नेहा दुबेंना बघून त्यांना मतदान केलं आणि आज त्याचा पस्तावा आम्ही भोगतोय. जास्ती नाही, फक्त 3000 मताने सोनूताई निवडून आली आणि ती मतं आम्ही सांगू शकतो हक्काने की आमची लोकांची मतं होती. आम्ही